नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं। आता आपण आहोत काश्मीरमधील सोनमर्ग या ठिकाणी। खरं तर हा संपूर्ण भाग पूर्ण बर्फाने झाकून गेलेला असतो। ज्यावेळी महिना असतो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांमध्ये इथं मोठ्या प्रमाणावर बर्फ पडलेला असतो। मात्र आता बर्फ जरी नसला तरी काश्मीरचं एक वेगळं निसर्ग सौंदर्य आहे। काश्मीर हे भारतातलं एक असं ठिकाण आहे की प्रत्येक ऋतूत त्याचं एक वेगळं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत असतं। आता मी बालतालच्या दिशेने खरं तर चाललोय, अमरनाथच्या यात्रेच्या निमित्ताने चाललोय। मात्र जाताना हा समोरचा जो रस्ता दिसतोय हा लेह लडाखच्या दिशेने जातोय आणि वरती सुंदर असं निसर्ग संपन्न जे काश्मीरमधलं वातावरण आहे ते पाहून निश्चित ते मनाला मोहिनी टाकणार आहे। प्रत्येकाने काश्मीर आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवं, पाहायला हवं। मागच्या बाजूच्या डोंगरावर पाहिलं तर आपल्याला आत्ता बर्फ दिसतोय, काही प्रमाणावर त्या ठिकाणी बर्फ आहे। मात्र डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिलचे काही दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा संपूर्ण बर्फ पडलेला असतो आणि याचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी सगळीच मंडळी येत असतात। आपण पाहतोय हायवेवरनं मिलिटरीचा जो कॉन्वॉय आहे तो मिलिटरीचा कॉन्वॉय मोठ्या प्रमाणावरती मिलिटरीच्या गाड्या या ठिकाणावरून चालल्यात। लडाखच्या दिशेने खरं तर ही सगळी मंडळी चालू आहे। प्रत्येक 100-150 मीटरच्या अंतरावर एक मिलिटरी मॅन या रोडला उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मिलिटरीचा कॉन्वॉय आपल्याला आपल्याकडे 6 महिन्यातून वर्षातून कधीतरी एकदा आपल्या हायवेने जाताना दिसतो। मात्र इथं प्रत्येक क्षणाला मिलिटरीच्या गाड्या पास होत असतात, मिलिटरीची लोक आजूबाजूला फिरत असतात आणि आपल्या सगळ्यांचं संरक्षण करत असतात। काश्मीरमध्ये आता आपण फिरतोय, अमरनाथच्या यात्रेच्या निमित्ताने चाललोय। तुम्हाला अशाच आणि याहीपेक्षा वेगळ्या वेगळ्या अजून काही टूर अनुभवायचे असतील तर तुम्ही खाली स्क्रीनवर दिलेल्या आमच्या नंबरवर नक्की संपर्क करा। संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या ट्रिप आपण अरेंज करतो। विशेष म्हणजे ट्रिपच्या सोबत आमचा ट्रिप गाईड सोबत असतो, तो तुम्हाला प्रत्येक गोष्टींचं मार्गदर्शन करतो। काश्मीर, उत्तराखंड आणि संपूर्ण भारतातल्या विविध टूरसाठी आत्ताच खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा।